आपल्या मातीला, आपल्या इतिहासाला आणि आपल्या अस्मितेला एक नवा जागतिक सन्मान मिळाला आहे. ज्यांच्या शौर्याने, दूरदृष्टीने आणि अजोड पराक्रमाने स्वराज्याची स्थापना झाली त्या छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या किल्ल्यांना आता जगभरात ओळख मिळाली आहे. आज आपण अशाच एका ऐतिहासिक क्षणाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक मराठी माणसासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण आहे. युनेस्कोने आपल्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केला आहे. हा केवळ किल्ल्यांचा सन्मान नाही, तर हा आपल्या राजांच्या, आपल्या मावळ्यांच्या आणि आपल्या समृद्ध वारशाचा सन्मान आहे. चला तर मग जाणून घेऊया 2025 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. या मान्यतेमुळे मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया हे भारताची युनेस्को जागतिक वारसा यादीमधील 44वें स्थानावर पोहोचला आहे. युनेस्कोने या किल्ल्यांना केवळ शिवरायांचे किल्ले असे न म्हणता त्यांना मराठा लष्करी भूदृश्य या सामूहिक शीर्षकाने मान्यता दिली आहे. याचा अर्थ असा की युनेस्कोने या किल्ल्यांच्या केवळ वैयक्तिक स्थापत्यकलेची नव्हे, तर 17व्या ते 19व्या शतकादरम्यान मराठा साम्राज्याने विकसित केलेल्या एका मोठ्या सुनियोजित लष्करी प्रणालीचे महत्त्व ओळखले आहे. या यादीत एकूण 12 किल्ले समाविष्ट आहेत, ज्यात महाराष्ट्रातील 11 किल्ले आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील किल्ले असे आहेत: साल्लेरी, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग. आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ला. हे किल्ले वेगवेगळ्या भौगोलिक प्रकारात मोडतात. साल्लेर, शिवनेरी, लोहगड, रायगड, राजगड आणि जिंजी हे डोंगरावरील किल्ले गिरिदुर्ग आहेत. प्रतापगड हा घनदाट जंगलातील किल्ला वनदुर्ग आहे. पन्हाळा पठारावरील किल्ला पठारदुर्ग आहे. विजयदुर्ग किनारी किल्ला आहे. तर खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे समुद्राने वेढलेले बेट किल्ले जलदुर्ग आहे.
Shame.